नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सईमान लोका न हंती न निबध्यते पै मथोनी लोणी घेपे ते मागुती ताकी घापे तरी ते लिप्तपणे सिंपे तेने सिकाई. दुसरा पाठ आहे, तरी ते अलिप्तपणे सिंपे तेने सिकाई. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय आणि त्या 18व्या अध्यायातील 17व्या क्रमांकाच्या श्लोकाचं चिंतन आपण करत आहोत. या श्लोकाच्या अगोदर भगवान परमात्मा ज्ञानी महापुरुषाची अपूर्वता आपल्यासमोर प्रतिपादन करतात. जे व्यवहारात आपल्याला अनुभवाला येत नाही त्यापेक्षा विलक्षण असा प्रकारचा भाव जर अनुभवाला येत असेल तर त्याला अपूर्वता असं म्हणतात. जगातली सगळी माणसं कर्मात राहतात, त्यामुळे त्यांना कर्माचा अहंकार आहे. अहंकारामुळे पापपुण्य निर्माण होतं. पापपुण्यामुळे सुखदुःखाचं फल प्राप्त करण्यासाठी जन्माला यावं लागतं. पण एक महात्मा परमार्थामध्ये मात्र असा आहे, कर्मा माझी असे परितयाते कर्म न स्पर्शे. जो कर्मात राहतो पण कर्माचा मात्र त्याला स्पर्श होत नाही. का होत नाही त्याचं काय कारण? त्याचं कारण एक आहे की कर्म आणि त्या महात्म्याची असणारी स्वरूपस्थिती यांच्यामध्ये सत्ताभेद आहे. ज्याप्रमाणे स्वप्नात लागलेली तहान जागृतीतल्या पाण्याने भागवली जात नाही, कारण का स्वप्नाची सत्ता भिन्न आहे, जागृतीची सत्ता भिन्न आहे. किंवा स्वप्नामध्ये एखाद्याला खजिना सापडला तर जागृतीमध्ये त्याला काही बँकेमध्ये ठेवता येत नाही, सत्ता भिन्न आहे. एखादा व्यक्ती समजा बँकेमध्ये गेला, आज नाही जाणार, आज दुसरा शनिवार आहे, आज सुट्टी आहे ना, पण एखादा बँकेमध्ये गेला आणि तोने सांगितलं, अरे त्या खजिनदार असतो की नाही, त्याला सांगितलं माझ्या नावाने एवढी एवढी रक्कम जमा करा. म्हणजे रक्कम कुठं आहे? ते तुम्हाला घ्यायला यावं लागेल, मला आणता येत नाही. कुठे आहे? म्हणे आमच्या शेतामध्ये रात्री मला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये मोहराने भरलेला हंडा सापडला, खूप मोठा आहे, तुम्ही चला आपण दोघं घेऊन येऊ. तो येईल का सोबत? स्वप्नामध्ये सापडलेलं धन जागृतीमध्ये उपयोगाचं नाही, सत्ता भिन्न आहे. तसं कर्माची मानली तर व्यावहारिक सत्ता आहे, खरी पाहिले तर प्रातिभासिक सत्ता आहे. आणि महापुरुषांचं जे काही आत्मस्वरूप आहे ते पारमार्थिक सत्यता असल्यामुळे कर्माचा त्यांना स्पर्श होत नाही. अशा स्वरूपस्थितीवर पोहोचलेला जो महात्मा आहे म्हणून तो सगळ्या कर्मापासून अलिप्त असंग स्वरूपाचा आहे. त्याला हा भाव का प्राप्त झाला? ज्ञानोबाराय त्या महात्म्याच्या पारमार्थिक प्रवासाचा असणारा जो भाग आहे प्रारंभ तो आपल्यासमोर सांगतात. तो कसा आहे म्हणे, एकतर त्याच्या जीवनामध्ये अहंकाराचा भाव नाही, त्याची बुद्धी पाप आणि पुण्यामध्ये लिप्त होत नाही. आणि अशा महात्म्याच्या हातून प्रारब्ध बलाने, चांगला ऐका बरं, महात्म्याकडून कर्म केलं जात नाही, महात्म्याकडून कर्म होत असतं, घडत असतं. घडणं जे असतं ते प्रारब्धावर अवलंबून असतं. गुरुवारे बाबा एक स्वामी महाराजांच्या मुखातलं वाक्य सांगत असतात, ज्ञानी पुरुषाला सुखदुःख देण्याचा जो प्रकार आहे त्याची तजवीज प्रारब्धच करत असतं. म्हणजे प्रारब्धच खटाटोप करतं, महापुरुषाला सुखदुःख देण्याला प्रारंभ करतं. पण महात्मा मात्र आपल्या स्वरूपस्थितीवर जागा असल्यामुळे कोणत्याही कर्माचा त्यांना स्पर्श लागतच नाही. का होतं हे सगळं? त्याचा प्रवास प्रारंभ करून सांगितला की जीवाला अविद्या नावाची निद्रा लागली आहे. निद्रा लागली की जीवाला ती विसर पाडते, नसलेलं स्वप्न दाखवते आणि त्या स्वप्नामध्ये जीवात्मा काही पदार्थाला मी, काही पदार्थाला माझं म्हणतो आणि सुखदुःखाला प्राप्त होतो.
रडतो, आरडतो, कधीकधी तर घामाघूमही होतो. अशा त्या जीवाला स्वप्नातल्या दुःखातून जर बाजूला काढायचं असेल तर त्याची निद्रा संपुष्टामध्ये आणावी लागेल. आणि ती निद्रा जर नाहीशी करायची असेल तर त्याला जागं करावं लागेल. जागं झाल्याशिवाय जसं स्वप्नातलं दुःख जात नाही तसं आत्मस्वरूपाची जागृती आल्याशिवाय व्यवहारातलं दुःख जात नाही. आज सगळे व्यवहारातले माणसं दुःखी आहेत, सगळे. अगदी सरपंचापासून घेतले तर राष्ट्रपती पदापर्यंत सगळेच. बरं, मग आता जिथं सरपंच आणि राष्ट्रपती आपण घेतले तिथं ग्रामपंचायत सदस्याची काय किंमत आहे? सगळेच्या सगळे दुःखाला प्राप्त झाले आहे. आपल्याला दुःख भोगावं लागतं. हे दुःख जोपर्यंत आत्मजागृती मिळत नाही तोपर्यंत दुःखाची अनिष्ट परंपरा संपुष्टात येत नाही. म्हणजे दुःखाला नाहीसा करण्याचा उपाय फक्त अध्यात्मशास्त्र आहे. पण दुःखाला नाहीसं करण्याचा अध्यात्मशास्त्राचा उपाय आहे आणि त्या अध्यात्मशास्त्राकरता आपण प्रयत्न करावा. अशी बुद्धी होणंसुद्धा दुर्लभ आहे. म्हणून तुम्ही बघा ना, एखाद्या राजकीय सभेला जेवढी गर्दी आहे तेवढी कीर्तनाला नसते. जेवढी कीर्तनाला गर्दी असते तेवढी पाठाला नसते. आणि जर महत्त्वाचा पाठ असेल तर त्यालाही तेवढी गर्दी नसते. त्याचं कारणच असं आहे, हे सगळे पुण्याचे आणि अधिकाराचे प्रकार आहेत. अध्यात्मशास्त्रामध्ये दुःखाचा नाश करण्याचा सर्वोत्तम उपाय आहे आत्मज्ञान करून घ्यावं. जो जागा झाला त्याला स्वप्नातलं दुःख भोगावं लागत नाही. तसं जो आपल्या आत्मस्वरूपावर जागा झाला त्याला व्यवहारातलं दुःख भोगावं लागत नाही. जीवाला लागलेली आहे अविद्येची निद्रा, पडलेलं आहे देह नावाचं स्वप्न, भोगत आहे विषयाचं सुखदुःख. याकरता श्री गुरु शब्दाने जाग करतात, पण सामान्य नाही. महावाक्याचं निमित्त असतं, गुरुकृपेचं बळ असतं आणि थापटून त्याला जाग करतात. जागा झाला की देहात्मभ्रांती, या भ्रांतीला कारण असणारी अविद्या निद्रा ही सगळी तो सांडतो आणि आपल्या अद्वयानंद स्वरूपाला जागा होतो. जेव्हा तो आपल्या आत्मबोधावर जागृतीला येईल ना, स्वप्नातून जागा झालेल्या व्यक्तीला स्वप्न नाहीसं व्हायला किती वेळ लागतो? वेळ लागतो या शब्दालाच वेळ लागतो. नाहीतर स्वप्नातून जागा झाला तर जाग होणं हे स्वप्नाचं नाहीसं होणं आहे. तसं आत्मजागृतीला जागा झाला तर त्याच्या जीवनातली हे जे काही जगताची भ्रांती आहे ते एका क्षणात बाधित होऊन जाते, नाहीशी होऊन जाते. आणि मग तो द्वैताचा अनुभव घेण्याकरता जर तो शोधाशोध करू लागला तर त्याला सगळीकडे आपलं अथांग व्यापक असणारं अखंड आत्मस्वरूप अनुभवाला येतं. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा, हे समस्त ही श्री वासुदेव. ऐसिया प्रतिती रसाचा ओतला भाव, मनोनी भक्ता माझे राव आणि ज्ञानिया तोची. ज्याला आपल्या आत्मस्वरूपा वाचून अन्य काही अनुभवाला येतच नाही त्या महात्म्याला द्वैत कसं काय दिसेल? उदाहरण ज्ञानोबांनी दिलं होतं आपल्याला. सूर्य अंधाराचा शोध घेण्याकरता एका प्राचीन भुयारामध्ये गेल्याबरोबर त्याला अंधार दिसला असेल? नाही. ज्याप्रमाणे सूर्याच्या नशिबामध्ये अंधकार नाहीच, तसं आत्मस्वरूपाला ब्रह्मभावाला प्राप्त झालेल्या महात्म्याला जगत नाही. बरं, म्हणून तर ज्ञानोबांची ओवी किती गोड आहे बघा ना. तै शरीर भाव नासती, इंद्रिय विषय विसरती, जे सोहम भाव प्रतिती प्रगट होय. पण सोहम भाव प्रतिती प्रगट होण्यासाठी संतांच्या गुरुदेवाच्या मुखातून उपदेश प्राप्त झाल्याशिवाय हे होतच नाही. किती प्रयत्न करा आणि कुणीही करा, अगदी ब्रह्मदेवाने जरी प्रयत्न केला कितीसुद्धा, जोपर्यंत सद्गुरूंच्या मुखारविंदातून उपदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत काहीही हाताला मिळत नाही. एखाद्या शेतकऱ्याने कष्ट करावे, फळं केव्हा मिळतील? वसंत आल्याशिवाय मिळत नाही. वसंत आल्याशिवाय नाही. जे बनकरू झाडे सिंपे जीवेसाठी, पाडून जन्मे काढे अटी, परी फळे से तैची भेटी, जै वसंत पावे तैसे शब्द जाता आलोडिले. योगाधिक जे अभ्यासिले तर तैची म्हणूया फुले सानुकूळ श्रीगुरू. म्हणून श्रीगुरूच त्याला हा बोध प्राप्त करून देतात.
त्याला द्वैत अनुभवाला येत नाही. अग्नी जर लाकडाला लागला तर लाकूड हे दाह्य आहे. अग्नी हा दाहक आहे, म्हणजे दाह करणार आहे. पण जर ते लाकूड नाहीसं झालं तर तिथे दाह्य आणि दाहक हा विभाग सांडला जातो, केवळ फक्त अग्नीच राहतो. तसं कर्माच्या आकाराने किंवा दुजे स्वरूप असणारं जे कर्माचा आकार, त्यामुळे आत्मस्वरूपावर कर्तेपणाचा आरोप येतो, म्हणजे द्वैताचा अनुभव येतो. पण जेव्हा ते कर्म संपुष्टामध्ये येतं बोधाने, तेव्हा तिथे आत्मा कर्ताही ठरत नाही. मग काय राहतो? सगळ्या प्रकारचा निषेध झाल्यानंतर जे शब्दाला विषय होत नाही, ज्याला प्रमाण जाणू शकत नाही, वृत्ती ज्ञान ज्याचं प्रकाशन करू शकत नाही, असं काही बाही जे आपलं आत्मस्वरूप उरतं, ज्याला सर्व निषेधावधिभूत अवशिष्ट असं म्हणतात, ज्याला विषय तर कोणी करत नाही, द्वैत म्हणता येत नाही आणि अभाव स्वरूप असणारं शून्यही ते नाही. जसं की बौद्धांनी शून्य मानलेलं आहे, तसं ते नाही ना. कारण शून्य सिद्धांत बोधू कवने सत्ता होय सिद्धू, म्हणजे सगळं शून्य आहे, शून्य आहे. कळालं कुणाला? शून्य सांगणारा तर काही शून्य होऊ शकत नाही, कारण अभावाचा अभाव काही प्रकाशन करू शकत नाही. अभावाचं प्रकाशन करण्यासाठी कोणीतरी भावरूप असावा लागतो की नाही. जसं की व्यवहारात आपण पाहतो, एखाद्या व्यक्तीला आपण विचारतो, का रे तू झोपला का? तो हो मी झोपलो. ज्या अर्थी तू झोपला असं म्हणतो, याचा अर्थ तू जागाच आहे. कारण जागा असल्याशिवाय मी झोपला असा व्यवहार होऊ शकत नाही. पूर्ण झोपला असेल तर उत्तर द्यायला शिल्लक राहत नाही. तसं शून्य आहे, शून्य आहे असं म्हणणारा कुणीतरी आहे. म्हणून हे स्वरूप शून्य म्हणता येत नाही. नाही किरणो हे आणि न साहे असणेही, असं जे स्वरूप आणि त्या स्थितीचा जो राजा झालेला आहे, मग तो देहामध्ये ये देही ठावो जाणेल. या देहाच्या इतकंच आपलं परिमाण आहे असं जाणेल का? असं जाणू शकत नाही. ज्ञानोबारे उदाहरण देतात, प्रळय काळातलं जर पाणी वाढलं तर त्याच्या प्रवाहाचा आपल्याला शोध घेता येत नाही. प्रळय काळातलं पाणी सूर्याला स्पर्श करायला वरती जातं आणि त्या पाण्यामध्ये एखादा म्हटला, अहो आमच्या गावाचा कॅनल कुठं आहे? अहो गावच नाही, तूच नाही तर कॅनल कुठून आणलेला आहे? जसा प्रळयांबोचा उन्ना हो ओघमानी नाही, सगळीकडे पाणीच पाणी आहे. तैसी जी पूर्ण अहंता, ज्याला ब्रह्मस्वरूप असं म्हणतात, जे व्यापक स्वरूप आहे, सगळ्या जीवांची अहंता ज्या मूळ अहंतेपासून प्रगट होते, त्याला म्हणतात पूर्ण अहंता. त्याकरता ओवी देता येईल, सर्वांच्या हृदयदेशी मी आहे की नाही. मी शब्द म्हणजेच अहंता. मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. सर्वांच्या हृदयामध्ये मी 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 अशा प्रकारचं स्फुरण प्राप्त होतं की नाही. आपल्या सर्वांचा मी एकच आहे बरं. फक्त मी ज्ञानेश्वर लावला की मग बदलतो, असं आहे की नाही. नाव लागलं की मग त्याच्यामध्ये तुकडा म्हणजे खंड पडतो. नाहीतर मी हे सगळ्यांचं स्फुरण आहे की नाही हृदयामध्ये. आणि या अहम स्फुरणाचं जे लक्ष स्वरूप आहे त्याला म्हणतात पूर्ण अहंता. आणि अशी ती पूर्ण अहंता म्हणजे व्यापक ब्रह्मस्वरूप संकोचित देहाला आवरलं जातं का? नाही. देह 3.5 हाताचा आहे. 3.5 हाताच्या देहामध्ये तुम्हाला उदाहरण देतो, लक्षात येईल. महाकाश आहे की नाही. जे आकाश सगळीकडे भरून राहिलेलं आहे त्याला म्हणतात महाकाश. आणि एखाद्या व्यक्तीने विचार केला, आमच्या गावामध्ये ना संक्रांतीला ते काय म्हणतात त्याला, सुगडं का काय, छोटे छोटे असतात ना ते मडके, ते घट म्हणू आपण त्याला. तुम्हाला हे महाकाश जे आहे ना, हे मी घटामध्ये भरतो. भरता येईल का? जसं महाकाश घटाने आवरलं जात नाही, तसं त्याचं ब्रह्मस्वरूप 3.5 हाताच्या देहामध्ये आवरलं जात नाही. तैसी ते पूर्ण अहंता काय देहपणे पंडसुता आवरे. उदाहरण देतात, काय सविता बिंबे धरीला आवरे. सविता म्हणजे सूर्य किंवा सविता म्हणजे सूर्याचा प्रकाश. आणि एखाद्या व्यक्तीने पाहिलं सकाळी सकाळी, म्हणजे भाव असा आहे, सकाळी पाहिलं म्हणजे तो सूर्योदयाच्या अगोदर जागा झाला असेल तर सकाळी त्याने आपल्या घराच्या समोर पाहिलं, म्हणजे सूर्य तर आमच्या ताटा एवढाच दिसतो आहे, जे आपलं जेवणाचं ताट आहे तेवढा सूर्याचा आकार आहे.
आणि मग मी त्याला आता हातामध्ये धरतो. बिंब तरी बचकेचे एवढे. मग एखाद्याने विचार केला आपली बचक आणि सूर्याचं बिंब एवढंच आहे. असा जर एखाद्याने सूर्य धरला तर त्याचा प्रकाश तेवढाच असतो का? नाही. जसा सूर्याचा प्रकाश जसा बिंबाच्या आकारामध्ये सामावला जात नाही, तो व्यापक आहे, तसं ब्रह्मस्वरूपता व्यापक आहे. देशकालवस्तूचा परिच्छेद नाही, त्यामुळे ते सामान्य देहाच्या अहंतेमध्ये अडकत नाही. आणि अशा व्यापक बोधाला प्राप्त झाल्यामुळे ज्ञानी बघा पूर्ण अहंता प्राप्त झाली ना तर देहाची संकोचित अहंता नष्ट होत असते. समजा उदाहरण क्षीर समुद्र आहे ना, दुधाचा समुद्र आहे. दुधाचा समुद्र गोड आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही चमचाभर विरजण लावलं, लागेल का? चमचाभर दह्याचं विरजण लावायचं म्हणे, लागेल का? अरे व्यापकाला विकार प्राप्त होत नाही. तशी जी पूर्ण अहंता असते त्या अहंतेमध्ये देहाची अहंताच टिकत नाही. पण लोक तर म्हणतात मी अजून तो संकोचितच आहे. जेव्हा व्यापक होईल तेव्हा अहंता टिकणार नाही. ज्ञानोबा पुढे आणखी उदाहरणं देतात. 15व्या क्रमांकाची ओळी 415. उदाहरण दिलं आहे लोण्याचं. पै मथोनी लोणी घेपे. आता लोणी संपादन करण्याचे हल्लीच्या काळातले प्रकार वेगळे बरं. ते आपल्याला बाजारामध्ये तूप भेटतं ना विकत, तर ते काही दह्यापासून तयार होत नाही. ते दुधातूनच काहीतरी त्याला फॅटका काय म्हणतात ते वेगळं केलं जातं आणि तेच आपल्याला तूप म्हणून विकलं जातं. आणि आपण एवढे श्रद्धावान लवते हे आपल्याला प्राप्त होतं. पण खरी प्रक्रिया मात्र अशी आहे की दूध चांगलं तापवावं. तेही जर मातीचं भांडं असेल तर फार चांगलं मंद अग्नीवर सकाळी 10 वाजता तापाला ठेवायचं. 4 वाजेपर्यंत काढायचंच नाही. अग्नी मात्र कमी पाहिजे बरं, नाहीतर मग सगळं दूध जळून जाईल. दूधही त्याला जास्त पाहिजे. जर सायंकाळी आपण आलो तर साईचा थर तयार होतो बघा, जाड. साय बाजूला काढली तर कधी कधी त्या दुधावरच आपल्याला तुपाचे काही थेंब तरंगताना दिसतात. तवंग येतो बघा. इतकं सुंदर ते मातीच्या मडक्यामध्ये तापवलं जातं. आणि मग साईचं जर दही लावलं तर त्याच्यातून जास्त प्रमाणामध्ये लोणी मिळतं. प्रकार आहे त्याचा. ज्ञानोबा म्हणतात असं विरजण लावावं त्या दुधाला, त्याचं दही तयार व्हावं. आणि त्याला प्रक्रिया महत्त्वाची आहे ना. ही 2ऱ्या अध्यायामध्ये ओवी बघा. जाणीवेच्या आयनी करिता दधी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिशे जैसे. वैकुंठवासी गुरुवारी भुलेबाबा पाठामध्ये सांगायचे बघा, 1ल्या अध्यायामध्ये. ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथ येला व्यास बुद्धी निवडिले निर्वधी नवनीत हे मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके आमोदासी. ते आमोद म्हणजे सुगंध. बाबा सांगायचे बुवा चांगलं जर लोणी कडलं तर त्याचा सुगंध येतो, तो काही आगळा वेगळा असतो. जर ते लोणी चांगल्या प्रकारे कडवलं तर त्याचा कडकडाचा आवाज येतो. जोपर्यंत आंबूसपणा आहे तोपर्यंत आवाज येतो आणि तो आंबूसपणा पूर्ण जळाला की तूप प्राप्त होतं. तूप जे आहे ते वरचं तूप काढून घ्यायचं आणि खाली दह्याचा थोडा थोडा अंश राहतो. रवे बाज असतो तो, असा रव्याच्या आकाराचा असतो थोडा. त्याच्यामध्ये गरम भाकरी खूप चांगली लागते. असो पै मथोनी लोणी घेपे. त्या दह्याचं आपण मथोनी म्हणजे मंथन केलं आणि मंथन करून त्यातून काय काढलं? लोणी घेपे. आपण लोणी बाजूला घेतलं किंवा लोणी बाजूला काढलं जातं. आता एकदमच थोडं लोणी जे असतं ना त्याचं तूप केलं जात नाही, पण ते लोणी साठवलं जातं. लोण्याचा प्रकार असा आहे, तो जर वेगळं साठवलं की ते लवकर नष्ट होऊन जातं, त्याचा वास येतो. पण जर तेच लोणी टिकण्यासाठी पुन्हा ताकामध्ये ठेवलं जातं. आता काय होतं? दह्याच्याच अंगातून लोणी पण निघालेलं आहे, दह्याच्या अंगातून ताकही निघालेलं आहे. पण जरी लोणी दह्यातून निघाला असेल, ताकात राहत असेल, तर ताकाचा आणि त्याचा कोणताही संबंध राहत नाही. तसा ज्ञानी महात्मा देहातच राहतो. त्याला देहामध्येच ब्रह्मज्ञान होतं, पण एकदा ब्रह्मज्ञान झालं की त्याचा आणि देहाचा काही संबंध राहत नाही. त्याकरता उदाहरण आहे, मथोनी लोणी घेपे ते मागुती ताकी घापे. मागुती म्हणजे नंतर पुन्हा एकदा जास्त काळ टिकण्यासाठी ते ताकी सप्तमी ताकात घापे म्हणजे ठेवलं जातं
किंवा आपण जरी सहज ताकामध्ये ते ठेवलं तर ज्ञानोबा म्हणतात तरी ते नाम ते लोणी लिप्तपणे तेनेसी सिंपे काही. सिंपे म्हणजे स्पर्शेल, मिसळेल का, लिप्त झालं म्हणजे ओलं झालं. कोण? लोणी. ताकामध्ये ठेवल्यामुळे ताकाच्या ओलाव्यामुळे ते ओलं झालं म्हणजे लिप्त झालं. त्याच्याबरोबर स्पर्श करेल का? अर्थात स्पर्श करणार नाही. जर लिप्तपणे पाठ घेतला ना तर तेनेसी तरी ते लिप्तपणे शिंपे तेनेशी काही असा आक्षेपार्थ होईल, म्हणजे प्रश्नार्थक ओवी होईल. तर ते लिप्तपणाने ताकाच्या बरोबर मिसळेल का? अर्थात मिसळणार नाही. आणि अलिप्तपणे पाठ घेतला तर आता दह्यातून लोणी बाजूला काढल्यामुळं ते झालं वेगळं, आणि वेगळं झाल्यामुळेच त्याला ताकात जरी ठेवलं तर ते ताकामध्ये स्पर्श करत नाही. लिप्तपणे घेतला तर आक्षेपार्थ ओवी होईल, आणि अलिप्तपणे घेतला तर सरळ अर्थ लागेल. काही त्याचा अर्थ करण्यामध्ये कष्ट नाही. मग दोन्ही पण पाठ लागतात. तरी ते लिप्तपणे शिंपे तेनिशी काही झालं पहिलं उदाहरण. भाव कुठं येणार आहे सगळा? तो 18व्या ओळीमध्ये येणार आहे. दुसरं उदाहरण, नाना काष्टोनी विरेशा वेगळा विलिया हुताशा राहे काष्टाच्या मांदुसा कुंडलेपणे. लाकूड असतं की नाही, ओलं लाकूड आणि वाळलेलं लाकूड. वाळलेल्या लाकडाला काष्ट म्हणतात. आता आपण तुळशीची माळ तयार करतो तर काय देतो त्यांना? आपण तुळशीचे काष्ट देतो की नाही. वाळलेलं जे असतं त्याला म्हणतात काष्ट. तसं ओल्या लाकडातून पण अग्नी प्राप्त होतो बरं. जंगलामध्ये वनवा लागतो की नाही. मग काय होतं, ते प्रचंड वादळ आलं की झाडाच्या त्या फांद्या एकमेकाला घासल्या जातात. त्यांच्यातून सामान्य अग्नी असतोच, घासल्यामुळे ठिणगी बाहेर पडते. आणि खाली मात्र काय होतं, वाळलेला पाला पडलेलाच असतो उन्हाळ्यामध्ये. ते ठिणगी पडण्याचा अवकाश की लगेच गवत पेट धरतं. ते आपण कधी कधी बातम्या पाहतो की काही देशामध्ये कितीतरी ते महिने झाले ते जंगलाला आग लागली तर विमानातून ते पाणी शिंपडतात, पण अग्नी मात्र काही शांत होत नाही. प्रचंड वणवा लागतो कधी कधी. म्हणजे ओल्या लाकडातसुद्धा अग्नी असतो आणि वाळलेल्याही लाकडामध्ये अग्नी असतो. यज्ञ करतात की नाही, ते यज्ञ करणारे जे खरे तपस्वी असतात ना, जे लोक यज्ञ करणारे, त्याचं चुलीतला अग्नी वगैरे लावत नाही, पण ते त्या लाकडाचंच मंथन करतात. मंथन केल्यानंतर मंत्राचा उच्चार करतात आणि मग थोडंसं ते धुपल्यानंतर मग कालांतराने श्रम जास्त झाले आणि वेग वाढला घर्षणाचा की आपोआप त्याच्यातून अग्नी भगवान प्रगट होतो. ज्ञानोबा म्हणतात काष्टवणी म्हणजे लाकडातून. हे वीरेशा, जगातले सगळे वीर, आणि त्या वीरमध्ये श्रेष्ठ असणारे अर्जुना, लाकडात अग्नी आहे, पण लाकडातला अग्नी आपण काय केला, घर्षण करून वेगळा काढला. लाकडात होता तो झाकलेला होता, पण ते घर्षण केल्यामुळे वेगळा विलिया म्हणजे वेगळा केला असता आता तो अग्नी वेगळा झाला, लाकडातून प्रगट झाला. एखादा व्यक्ती मला जास्तच वाढला, मी एक काम करा, लाकडाची पेटी घेऊन या, त्या पेटीमध्ये आपण अग्नीला बंद करू आणि येताना कुलूपही आणा. कोणता आणा? त्याला ते बटन असतात ना, नंबर, ते कुलूप आणा, म्हणजे त्याचा आपल्याला ते नंबर कोणाला सापडणार नाही. असा लाकडातून वेगळा केलेला अग्नी पुन्हा लाकडाच्या पेटीमध्ये कोंडून ठेवला तर राहत असतो का? नाही. राहे काष्टाच्या मांदुसा म्हणजे पेटी, कोंडलेपणे अग्नी कोंडून टाकायचा पुन्हा लाकडाच्या पेटीमध्ये, तर तो राहत असतो का? अजिबात राहत नाही. निर्माण झालाय लाकडातूनच, पण लाकडामध्ये आवरला जात नाही. दह्यातूनच लोणी निर्माण झालं, पण त्या दह्याचा किंवा ताकाचा त्याचा संबंध राहत नाही. तसं महापुरुषाची, याला आहे ना, ते एक प्राणी निसर्गामध्ये, त्या प्राण्याच्या उदरातून अपत्य जन्माला आलं ना, तर ते जन्माला येणारं अपत्य त्याच्या असणाऱ्या त्या मातृत्वाला नष्ट करतं. तसं अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती जी निर्माण झाली या देहातून, ती या देहालाच नाहीशी करते. असं उदाहरण दिलं आहे. पुढे आणखीन उदाहरण येतात का, रात्रीच्या उदरात रिगाला जो हा भास्वत, तो रात्री ऐसी मात ऐके काही. दोन म्हणजे अर्थ होतील. रात्रीच्या उदरात, उदर म्हणजे पोट, रात्रीच्या पोटात काय आहे? अंधार.
रात्रीच्या उदारामध्ये ऋग आला म्हणजे प्रवेश केला. कोणी? भास्वत म्हणजे सूर्य. जो हा भास्वत रात्रीच्या उदारात ऋग आला. सूर्य म्हणाला काय आहे, आपण प्रवास करतो, आता आपण एक वेगळा प्रवास करू, जगाला प्रदक्षिण आता आपल्या कायमच चालू आहे, आपण आज रात्रीच्या उदारामध्ये प्रवेश करू. असा प्रवेश एखाद्या सूर्याने केला तर तो सूर्य रात्री ऐसी मात ऐके काही. रात्र नावाची कोणीतरी व्यक्ती असते, कोणीतरी पदार्थ असतो, अशी मात म्हणजे एखादी गोष्ट आपल्या कानाने ऐकतो का? अजिबात नाही. अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्नी, स्वप्नात सुद्धा अंधकार सूर्याला माहिती नाही. हा झाला एक अर्थ. दुसरा अर्थ असा होतो की सूर्य उगवला येतो की नाही. सूर्य कुठून उगवला येतो? उगवतो कुठून? रात्रीतून. रात्रीच्या उदारातून आलेला सूर्य असतो, पण त्याला रात्र काय हे माहिती नसते. म्हणजे रात्रीच्या उदारातून जन्माला आलेला सूर्य जसा रात्रीलाच नष्ट करतो, लाकडातून आलेला अग्नीच लाकडामध्ये संबंध ठेवत नाही. रात्रीच्या उदारातून आलेला सूर्य रात्रीशी संबंध ठेवत नाही. केव्हा? ताकातून दह्यातून प्रगट झालेलं लोणी मागच्याशी संबंध ठेवत नाही. तसे एकदा जीवनामध्ये अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती झाली तर ती वृत्ती पुन्हा देहाशी संबंध ठेवत नाही. याकरता हे उदाहरण दिले सगळे. बरं, तो रात्री ऐसी मात ऐके काही ऐकत नाही. 3 दृष्टांतातला भाव 18व्या ओवीमध्ये सांगतात. म्हणून 15, 16, 17 आणि 18 या 4 ओव्यांचा एकत्र विचार करायचा आहे. तैसे वेद्य वेदकपणेसी पडील एका जयाच्या ग्राशी, तया देह मी ऐसे आहंता कैसी. तैसे वेद्य आणि वेदक 2 शब्द आहे. बरं, वेद्य, वेदक आणि वेदन. याचा आपण दुसरा अर्थ जर घेतला तर वेद्य म्हणजे ज्ञेय, वेदक म्हणजे ज्ञाता आणि वेदन म्हणजे ज्ञान. किंवा आणखीन घेतला तर वेद्य म्हणजे दृश्य, वेदक म्हणजे द्रष्टा, वेदन म्हणजेच काय? दर्शन. हे सगळे फक्त त्रिपुटीचे व्यवहार आहे. द्रष्टा, दृश्य, द्रष्टा, दर्शन, दृश्य. त्यानंतर वेद्य नाही, वेदक, वेदन, वेद्य. आणखीन एक कोणता सांगितला होता? ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. त्रिपुटी आहे की नाही? काल आपण उदाहरण पाहिलं होतं, ते थोडंसं उदाहरण लक्षात घेतलं म्हणजे हा भाव या ओवीतला स्पष्ट. प्रक्रिया लागली की ओव्यांचे अर्थ खूप चांगले लागतात. बरं, म्हणून पंचदशी विचारसागर हे खूप आवश्यक ग्रंथ आहे. प्राकृत संस्कृत ग्रंथामध्ये परिचय करून घ्यायचा असेल तर आपल्याला या ग्रंथांची उपेक्षा करता कामा नये. यत्सारभूतम तदुपासनीयम ते आपण घेतलंच पाहिजे. उदाहरण कालचं जे आहे ते पुन्हा आपल्याला घेता येईल. कालच आपण उदाहरण पाहिलं आहे, पण या ओवीशी संबंधित असल्यामुळे पुन्हा एकदा विचार करू. ते पंचदशीकारांनी पण हे उदाहरण दिलं आहे. हे विचारसागरामध्ये तर स्पष्टच आहे. उदाहरण किती महापुरुषांची कृपा आहे बरं आपल्यावर, की त्यांनी दृष्टांत असे शोधून ठेवले की आपल्याला सिद्धांतावर आरूढ होण्यासाठी कष्टच पडत नाही. ते पुन्हा उदाहरण कालचंच आहे. कंदील पाहिला आपण, जुन्या काळातला कंदील. त्या कंदिलाच्या आतमध्ये मुख्य ज्योत विराजमान असते. जर मुख्य दिवा नसता तर बाकीचा कोणता व्यवहार घडत नाही. पण त्या मुख्य ज्योतीतला प्रकाश काचेत येतो, काचेतून बाहेर पसरतो आणि बाहेर पसरलेला तो प्रकाश एखाद्या पदार्थाला व्यापतो. ज्या पदार्थाला व्यापलं ते झालं ज्ञेय. पदार्थापासून काचेपर्यंत असणारा प्रकाश ते झालं ज्ञान. आणि आतल्या ज्योतीतला जो प्रकाश काचेमध्ये आला त्याला म्हणतात ज्ञाता. म्हणजे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. जर आपण ज्ञाता बाजूला केला तरी ज्योतीतलाच प्रकाश आहे, ज्ञान बाजूला केलं तरी प्रकाशच आहे, आणि ज्ञेय शब्द बाजूला केला तरी प्रकाशच आहे. आता हेच उदाहरण सिद्धांतामध्ये घ्या. सिद्धांतामध्ये असं आहे, सर्वव्यापक ब्रह्मचैतन्य आहे. थोडंसं बारकाईनं बघा बरं, शब्द मागे पुढं झाला तर अर्थ लागत नाही, मग गोंधळ होतो. सर्वव्यापक ब्रह्मचैतन्याचा ते तर अखंड ज्ञान स्वरूप आहे, म्हणजेच प्रकाश रूप आहे. पण एक आहे, त्याचा प्रकाश काही सूर्यासारखा नाही बरं, किंवा चंद्रासारखाही नाही. शब्द फक्त प्रकाश ठेवलेला आहे.
पण तो मात्र ज्ञान स्वरूप आहे, म्हणून प्रकाश शब्द प्रकाशन करतो ना, म्हणून प्रकाश रूप आहे. त्या व्यापक चैतन्याचा अंतःकरणामध्ये प्रकाश आला म्हणजे अंतःकरणाची चैतन्याला उपाधी लागली की त्याला आपण ज्ञाता म्हणतो. त्याच चैतन्याला आता अंतःकरणाचा नाही, मग अंतःकरणाच्या वृत्तीचा उपाधी लागला की त्याला आपण ज्ञान म्हणतो. आणि त्याच चैतन्यावर जर एखाद्या विषयाचा उपाधी लागला की आपण त्याला ज्ञेय असं म्हणतो. वास्तविक सर्वांचं अधिष्ठान कोण आहे? चैतन्य. चैतन्य कुठं आहे? जिथे अंतःकरण आहे चैतन्यच आहे, अंतःकरणाची वृत्ती आहे चैतन्यच आहे, आणि विषय आहे तिथे पण चैतन्यच आहे. मग जर आपण चैतन्य अखंड असताना जर आपण अंतःकरण बाजूला करा, वृत्ती बाजूला करा, विषय बाजूला करा, काय राहिलं? चैतन्यच राहिलं. बरं, पण असं नाही चैतन्य 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 असं नाही, 3 चैतन्य होतील. चैतन्य 3 नाही आहे, उपाधीमुळे फक्त नावं 3 आले, नाहीतर अखंड चैतन्यच आहे. आणखीन एक उदाहरण दिलं आहे. ज्याप्रमाणे एखाद्या धरणातलं पाणी त्या मोठ्या कालव्यामध्ये येतं, कालव्यातून ते पाणी पाटामध्ये येतं, पाटातलं पाणी पुन्हा त्या आळ्याला जातं, आहे की नाही? जर आपण आळे हा भाग बाजूला केला तर पाणीच आहे, कालवा बाजूला केला, पाट बाजूला केला तरी पाणीच आहे, कालवाही बाजूला केला तरी पाणीच, आणि धरण शब्द बाजूला केला तरी पाणीच पाणी आहे. मग पाणी अखंड एकरूप आहे, पण मग म्हणताना व्यवहार काय करतो? हे धरणातलं पाणी ते कुठं वेगळं आहे, हे कालव्यातलं पाणी, पाटातलं पाणी, हे आळ्यातलं पाणी. फक्त उपाधी लागला की नावं भिन्न भिन्न येतात, आणि उपाधी बाजूला केला तर फक्त पाणीच राहतं. तसं अंतःकरण, अंतःकरणाचा वृत्ती आणि विषय हे बाजूला केले की मग ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे 3ही भाव बाजूला जातात, आणि फक्त चैतन्य अवशिष्ट राहतं. तर चैतन्य कसं अवशिष्ट राहतं ते ज्ञानोबा इथं सांगतात. तैसे वेद्य म्हणजे जे ज्ञानाचे विषय होतात ना त्यांना म्हणतात वेद्य, त्याला म्हणतात ज्ञेय, त्याला म्हणतात दृश्य. शब्द फक्त वेगळे आहे, अर्थ त्याचा एकच आहे. जे जे आपल्या विज्ञाने हा धातू आहे त्यामध्ये, जे जे जाणल्याचा विषय होता त्याला म्हणतात वेद्य. आणि वेद्य पदार्थाच्या सापेक्ष ज्ञाता भाव पाठीमागे येत असतो. जसं की समोर जर विषय असेल तर विषयाला जाणणारा कोणीतरी ज्ञाता पाठीमागे असतो, म्हणजे ज्ञेय असेल तर ज्ञाता आणि मध्यंतरी ज्ञान येतं. समोर जर वेद्य असेल तर मागे त्याचा वेदक असतो, मध्यंतरी वेदन येतं. पण जर उपाधीचे भाग आपण बाजूला केले तर फक्त अखंड चैतन्य राहतं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात तैसे वेद्य आणि वेदक, वेदकपणेसी म्हणजे यांच्यासहित पडील एका जयाच्या ग्राशी. ग्राशी पडणे हा वाक्प्रचार आहे, गिळंकृत करून टाकणे. ज्याप्रमाणे अखंड प्रळय काळातलं पाणी एखाद्या नदीचा उगम, ओघ, पुन्हा ते सिंधुभाव नष्ट करून टाकतो, तसं व्यापक ब्रह्मस्वरूपामध्ये अंतःकरण नाही म्हणून वेदक नाही, अंतःकरणाची वृत्ती नाही म्हणून वेदन नाही, आणि विषय नाही म्हणजे वेद्य नाही. हे सगळेच्या सगळे ज्याच्या अथांग स्वरूपामध्ये ग्रासित झालेले आहेत, म्हणजे नाहीसे झालेले आहेत किंवा यांची सिद्धी होत नाही, अशा व्यापक भावाला जो प्राप्त झाला, जिथे वेद्य नाही, वेदक नाही, त्या ठिकाणी मी देह ऐसी अहंता कैसी, मी देह आहे अशी तरी अहंता कुठून येणार आहे. ज्या व्यापक अखंड स्वरूपामध्ये वेद्य वेदकसुद्धा जर नष्ट होऊन जातात तर तिथे संकोचित असणाऱ्या देहाची अहंता काय टिकाव धरणार आहे. म्हणून व्यापक स्वरूपामध्ये व्यापक स्वरूपात पूर्ण अहंता आहे, त्यामुळे देहाची संकोचित अहंता नाही. आणि म्हणून म्हणावं लागतं यस्य नाहं कृतो भावो, ज्याचा अहंकाराचा भाव शिल्लकच राहत नाही, कारण तो व्यापक भावाला प्राप्त होतो. आणि मग हा जर भाव प्राप्त झाला तर ज्ञानोबा म्हणतात आता त्याच्या स्वरूपामध्ये त्याच्या वाचून दुसरा पदार्थच नाही की जो त्याला द्वैत निर्माण करू शकेल, जो त्याला काहीतरी बाधा निर्माण करू शकेल. उदाहरण पुढे देतात, आणि आकाश जेथे जेथोनी
जाई जे तेथ असे भरोनी मनोनी ठेले कोंदोनी आपे आप तैसे जे तेने करावे तो तेच आहे स्वभावे मा कोणे कर्मी वेष्टावे करतेपणे. या 2 वयाचा एकत्र विचार आहे आणि मागच्या विषयाचा पुढे संबंध जोडून देतात. उपाधीचे भाग बाजूला केले मग वेद्य राहत नाही, वेदक राहत नाही, तर तिथे देहाची अहंता कशी काय शिल्लक राहणार आहे. म्हणजे अथांग पाण्यामध्ये धरण नाही, कालवा नाही, पाट नाही आणि झाडाचं आळं नाही, नुसतं पाणीच पाणी आहे. मग आता नुसतं पाणीच असेल तर तिथं काय अहंता धारण करावी लागणार आहे, कोणत्याही प्रकारची अहंकारता नाही. आकाश जेथे जेथोनी जाई जे तेथ असे भरोनी उदाहरण देतात. ज्याप्रमाणे आकाश आहे की नाही व्यापक आहे, इथे आकाश आहे ना, आकाश आहे म्हणून तर आपण इथं बसू शकतो. आकाश आहे म्हणजे पोकळी आहे, रिकामी जागा आहे ना. भिंतीत सुद्धा आकाश आहे बघा. आपण जर खिळा मारला भिंतीमध्ये तर पलीकडे जातो ना. ज्या अर्थी खिळा भिंतीत जातो म्हणजे खिळा जाण्यापुरती का होईना जागा, रिकामी जागा पुन्हा भिंतीत असते म्हणून तर खिळा पलीकडे जातो. दगडात नसतं आकाश. का असतं? दगडात ते आकाश असतं ना. ते विहिरीवर नाही का काही काही माणसं ते हे लावतात बघा, त्याला तोटे म्हणतात. ते खडक फोडतात की नाही, मग ते सब्बल पहार वगैरे असते आणि त्याला वायूचा खूप मोठा अशा प्रकारचा दाब असतो. मग ज्या अर्थी ती पहार दगडात जाते याचा अर्थ दगडातसुद्धा काय आहे, आकाश आहेच ना. आकाश सगळीकडे आहे. पण एका व्यक्तीने शोध लावला म्हणे आता मला आहे ना दुसऱ्या गावी राहायला जायचं आहे आणि इथे बरीच रिकामी जागा आहे, रिकाम्या जागेमध्ये बरेच पदार्थ ठेवले जातात, पण आता नवीन गावामध्ये मला जायचं, नवीन खोली मला विकत घ्यायची, तर त्याला स्पेस म्हणतात. एवढी जागा तर काही तिथं मिळणार नाही. मग आपण एक काम करू, जसं आपण गाडीमध्ये कपाट घेऊन जाणार आहे तसं इथलं सुद्धा आकाश कशामध्ये तरी भरू आणि तिथं ते आकाश आपण घेऊन जाऊ. ज्ञानोबा म्हणतात आकाशे जेथे जेथोनी जायचे. आकाशाला जेथे जायचं आहे आणि जेथून जायचं आहे तेथ असे भरोनी त्या ठिकाणी ते आकाश भरलेलंच आहे. आकाशाला इथून न्यायचं आणि दुसऱ्या देशामध्ये ठेवायचं तर ते दुसऱ्या देशामध्ये नसावं लागेल आणि मग इथून आपल्याला घेऊन जाता येईल. तो का पाण्याचा घट आहे का, इथून उचलला आणि तिथं घेऊन गेला? तसं नाही आहे. आकाश ज्याप्रमाणे सर्व व्यापक आहे, व्यापकामध्ये नेण्याची आणण्याची क्रिया होत नाही, कारण त्याच्या वाचून दुसरा पदार्थच नाही. म्हणून आकाश जेथे जेथोनी जाई जे तेथ असे भरोनी मनोनी ठेले कोंदोनी आपे आप. ते सगळं आकाश आपोआप म्हणजे काय, याचा भावासा आहे बरं. आपे आप, आप म्हणजे आपण आणि आपे म्हणजे आपल्यामुळे. आपे आप म्हणजे आपल्यामुळेच आपण आकाश सहज भरलेला आहे. म्हणून आकाशामध्ये जसे जाण्या येण्याची क्रिया होत नाही तसं महात्म्याला आपलं व्यापक स्वरूपच सगळ्या जगामध्ये आहे. कर्मातही तोच आहे, कर्मात त्याच्यापासून दुसरं काहीच नाही. त्यामुळे दुसरं कर्म द्वैतपणाने त्याला कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण करत नाही. तैसे जे तेने करावे तो तेचे आहे स्वभावे मा कोणे कर्मी वेष्टावे करतेपणे. जसं आकाशामध्ये जाण्या येण्याची क्रिया घडत नाही बघा. 15व्या अध्यायामध्ये ओवी आहे, जैसे आकाशा येथून परा जाणे. हे घडत नाही बघा. आकाशाला इथून पलीकडे जायचं आहे असा व्यवहार घडत नाही. का? आकाशच कोंदून कोंदून भरलेला आहे, तर जाण्या येण्याची क्रिया काय घडेल? तसं आता सामान्य आकाश जर कोंदून कोंदून भरलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जाण्या येण्याची क्रिया जर घडत नसेल तर ब्रह्म तर त्याहीपेक्षा व्यापक आहे. त्या व्यापकामध्ये कुठं कर्तेपणाची आणि कर्माची क्रिया किंवा लेप त्याला लागणार आहे. तैसे जे म्हणजे त्या असणाऱ्या तेने म्हणजे त्या महात्म्याने जे करावे, जे कर्म करावं तो तेच आहे स्वभावी. जे कर्म त्याला करायचं आहे ते कर्मच आता त्याचं स्वरूप झालेलं आहे. म्हणजे त्याच्या वाचून उदाहरणार्थ अग्नीला पोळतो का? नाही.
किंवा पाणी पाण्याला बुडवू शकतं का? नाही. का बरं? कारण बुडविण्यासाठी पाणी पाण्याला बुडवित नाही, पाण्यामध्ये दुसरा पदार्थ असावा लागतो वेगळेपणाने. अग्नी अग्नीला जाळू शकत नाही. अग्नी लोखंडाला तापवू शकतो का? अग्नीपेक्षा लोखंड वेगळं आहे. म्हणजे भाव काय? जर बाधा निर्माण करायची असेल किंवा एखादा दोष द्यायचा असेल तर आपल्यापेक्षा कुणीतरी वेगळं असावं लागतं, तरच आपण त्याची बाधा घेऊ शकतो. जसं पाणी दुसऱ्याला बुडवू शकतं, पाणी पाण्याला बुडवू शकत नाही. अग्नी दुसऱ्याला दाह निर्माण करू शकतो, अग्नी अग्नीला जाळू शकत नाही. तसं महात्म्याच्या व्यापक बोधामध्ये कर्म देखील त्याचं स्वरूप झालेलं आहे. जे कर्म त्याच्यापासून वेगळं नाहीच, त्याच्यामुळं कर्मही त्याला कोणत्या प्रकारचा दोष लागू देत नाही. तैसे जे तेने करावे तो तेची आहे स्वभावे. जे कर्म त्या महात्म्याने करावं ते कर्मच त्याचं स्वरूप झालं आहे. मा म्हणजे मग. कोणे कर्मी वेष्टावे करतेपणे. करतेपणाच्या आरोपाने कोणत्या कर्माने त्याला आच्छादित करावं, वेष्टन करावं किंवा झाकून टाकावं. जर त्याच्यापेक्षा कर्म वेगळं असतं तर कर्माने त्याला झाकून टाकता आलं असतं करतेपणाच्या आरोपाखाली. पण आता कर्मच त्याचं स्वरूप आहे. म्हणजे आपलेच, आपण म्हणतो की नाही, आपलेच दात आणि आपलेच होठ. डोळा सगळ्यांना पाहतो, डोळा डोळ्याला पाहत नाही. का पाहतो? जीभ सगळ्या पदार्थांचा आस्वाद करते, पण जिभेचा आस्वाद जिभेला करता येत नाही. तसं कर्म त्याचं स्वरूपच झालं असेल तर ते कर्म त्याला करतेपणाच्या पिंजऱ्यामध्ये किंवा जाळीमध्ये आच्छादन करू शकत नाही. म्हणून महात्म्याला कर्माचा बाध का होत नाही? त्याचं कारण कर्म हे त्याचं स्वरूप आहे, आणि जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषयी होत नाही आणि ते त्याला बाधाही निर्माण करू शकत नाही. उदाहरणार्थ आपल्याला असं घेता येईल, रज्जूवर सर्प भासलेला आहे. भासलेला सर्प आहे की नाही? आपण ही प्रक्रिया कायमच पाहत असतो. रज्जूवर भासलेला सर्प, त्याच्यामुळे रज्जू विषारी होत नाही. आणि रज्जूवर पुष्पमाळा जर भासली तर त्यामुळे रज्जू सुगंधित होत नाही. का बरं? कारण भासलेला जो सर्प आहे तो खोटा आहे, आणि खोट्या पदार्थाला अधिष्ठाना वाचून वेगळं अस्तित्व नसतं, वेगळी सत्ता नसते. म्हणजे रज्जूवर भासलेला हा सर्प रज्जू स्वरूपच आहे. बारकाईनं बघा बरं. रज्जूवर भासलेला सर्प हा रज्जू स्वरूपच असेल तर तो आपल्या असणाऱ्या अस्तित्वाने रज्जूला काय विषारी करणार आहे? तसं महात्म्याच्या दृष्टिकोनातून कर्म हे मिथ्या आहे, कल्पित आहे, आणि तो अधिष्ठान स्वरूप आहे. म्हणजे कर्माला त्याच्यापासून स्वतंत्र सत्ताच नाही, तर कर्म त्याला काय बाधा निर्माण करणार आहे? तैसे जे तेने करावे तो तेची आहे स्वभावे. मा कोणे कर्मी वेष्ठावे करतेपणे. करतेपणाने तो झाकला जात नाही. आता त्याचं व्यापकत्व कसं आहे ते पुढे सांगतात. नोरेची गगनाविन ठावो, नोहेची समुद्रा प्रवाहो, नुठीची ध्रुवा जावो तैसे झाले. ऐसेनी अहंकृती भावो, जयाचा बोधी झाला वावो, तरी देहाजव निर्वाहो तव आथी कर्मे. उदाहरण दिलं आहे पहिल्यांदा आकाशाचं. गगनाविन ठावो नुरेची, समुद्रा प्रवाहो नोहेची, किंवा ध्रुवा जावो जावो नुठीची तैसे जाहले. एकाच ओळीमध्ये 3 प्रकारचे उदाहरणं दिले आहेत. आता श्रीगुरूंपासून ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं त्याच्या व्यापकत्वाच्या बोधामध्ये कोणत्याही प्रकारे द्वैत शिल्लक राहिलेलं नाही. मग त्याची असणारी अवस्था कशी आहे तर उदाहरण देतात. त्याच्या वाचून दुसरं काहीच नाही हे सांगण्यासाठी हा भाव प्रकट करायचा आहे. ज्याप्रमाणे गगन आहे ना, जे सगळीकडे व्यापक आहे. आता गगनाला सोडून कुठं रिकामी जागा आहे का? नाही. ठाव म्हणजे रिकामी जागा. आपण कुठेही गेलो, कोणत्याही देशामध्ये जर आपण गेलो ना तर जमीन बदलते बघा. समजा आपण आळंदी सोडली तर इथली जमीन वेगळी आहे, आणि आपण जर मराठवाड्यामध्ये गेलो तर काळी जमीन आहे. जमीन बदलते.
पाणी बदलतं, उष्णता बदलते, भाषा बदलते, लोकांचे व्यवहार बदलतात. पण एक व्यक्ती म्हणला आकाशही बदलतं. आळंदीमध्ये जे आकाश होतं ना, ते आकाश इथं बदललेलं आहे. असं होतं का कधी? नाही. अरे आकाश व्यापक आहे. ज्याप्रमाणे कुठेही तुम्ही जा, गगनाविन ठावो नुरेची. गगना वाचून रिकामी जागा कोणतीच नाही. रिकामी जागा म्हणजेच गगन आहे. पण गगना वाचून कोणती रिकामी जागा जशी अनुभवाला येत नाही. किंवा नोहेची समुद्रा प्रवाह. इंद्रायणीला प्रवाह आहे, चंद्रभागेला प्रवाह आहे, गंगा यमुनेला प्रवाह आहे. पण एखादा व्यक्ती म्हणला नाही ना, आम्ही समुद्रालाही प्रवाह पाहिला. समुद्र नासा पूर्वेला पश्चिमेला वाहत होता, सायंकाळी पुन्हा मुक्कामाला आला. असं घडतं कधी? समुद्रा प्रवाह नोहेची. जसा गगनाला ठावो नुरेची, समुद्राला प्रवाह कधीच नसतो. किंवा जो ध्रुव तारा आहे ना, त्याला जावो म्हणजे जाणे आणि येणे नुठीची. तो कधीसुद्धा जाणं आणि येणं या भावाला प्राप्त होत नाही. ध्रुव आढळ आहे बघा. सूर्य जातो आणि येतो, चंद्र उदयाला येतो आणि जातो, सगळे नक्षत्र तारका जातात आणि येतात. पण ध्रुव तारा मात्र आढळ आहे. ध्रुवाला ज्याप्रमाणे जावो, कुठेतरी जावं दुसरीकडे, या बाबतीमध्ये तो उठतच नाही, म्हणजे आपलं आसन सोडत नाही. समुद्राला ज्याप्रमाणे त्याच्या वाचून प्रवाह नाही, किंवा गगनाला सुद्धा जसं इतर ठिकाण नाही, ऐसेनी अशा प्रकारे अहंकृती भावो जयाचा बोधी झाला वावो, तरी देहाजव निर्वाहो तव आथी कर्मे. अशा प्रकारे ऐसेनी जयाचा बोधी अहंकृती भाव वावो झाला, असा अन्वय घेता येईल बरं. ऐसेनी अशा प्रकारे. गगनच गगन आहे म्हणून रिकामी जागा नाही, समुद्रच समुद्र आहे म्हणून प्रवाह नाही, आणि ध्रुव तारा आढळ आहे त्यामुळे उठण्याची आवश्यकता नाही. तसं माझ्या वाचून अन्य काहीच नाही म्हणून देहाची अहंता नाही. जयाच्या व्यापक बोधामध्ये, जयाच्या बोधी, ज्याच्या व्यापक बोधात, व्यापक ज्ञानामध्ये अहंकृती भावो वावो झाला. वावो म्हणजे व्यर्थ. ज्याच्या व्यापक बोधामध्ये देहाचा अहंकार हा व्यर्थ झालेला आहे, म्हणजे देहाच्या अहंकाराला त्याच्या व्यापक पूर्ण अहंतेनं नष्ट केलेला आहे. मग आता देहाचा अहंकारच नसेल तर देह कसा राहील? देहाचं कर्म कसं राहील? देहाचा कर्तेपणाचा भाव कसा राहील? म्हणून ज्ञानाचा इथे विचार आपला पंचदशीला एक वाक्य लागतं आहे आपल्याला. म्हणून विद्येचा आणि प्रारब्धाचा विरोध नाही आहे. विद्येचा फक्त एकच कार्य आहे, आत्मज्ञानाचं एकच कार्य आहे की जगाचा बात करावा, आणि प्रारब्धाचं एकच काम आहे की सुखदुःखाचा भोग द्यावा. हे दोन्ही भाव हे एकाच ओळीमध्ये लागतात. जयाच्या बोधी, बोध म्हणजेच विद्या, बोध म्हणजेच आत्मबोध किंवा ब्रह्मबोध, किंवा त्याला आपण साधुबोध म्हणतो. त्या बोधामध्ये अहंकाराच्या भावाला व्यर्थ ठरवणं हे त्याचं कार्य आहे. संपलं. ज्ञानाचं कार्य सांग झालेलं आहे. ज्ञान जगाला नष्ट करत नाही, जगाला फक्त बाधित करतं. सुखदुःखाच्या भोगाला ते आवरू शकत नाही. ज्ञानी महात्म्याला सुद्धा सुखदुःख भोगावे लागतात, कारण का प्रारब्ध प्रारब्धाच्या ठिकाणी आहे आणि विद्या विद्येच्या ठिकाणी आहे. विद्येचं काम एकच आहे, कोणतं? जयाच्या बोधी अहंकृती भाव वावो झाला. अहंकाराला मिथ्या ठरवणं हे फक्त बोधाचं कार्य आहे. ते बोधाचं काम संपलं. आता अर्ध्या ओळीपासून प्रारब्धाचं कार्य सुरू होतं. जरी ज्ञानी पुरुषाच्या बोधामध्ये अहंकार निघून गेलेला आहे देहाचा, तरी पण प्रारब्ध मात्र शिल्लक आहे बरं. आणि प्रारब्ध शिल्लक राहतं म्हणून जीवनमुक्ती मानलेली आहे. नाहीतरी एखाद्याला बोध झाला आणि बोध झाल्याबरोबर त्याचा देह पडला तर लोक पाठालाच येणार नाही. मग ते नको बाबा, चुकून आपल्याला बोध झाला तर मग काय करायचं? तसं होत नाही. आपल्याला जरी आत्मज्ञान झालं तरी पण प्रारब्ध असेपर्यंत देह राहतो. ज्याप्रमाणे तुम्ही झाड मुळापासून उच्चाटन केलं तरी काही दिवस त्याच्यामध्ये ओलावा राहतो बघा, तसं ज्ञानी पुरुषाला जरी ज्ञान झालं तरी पण प्रारब्ध असेपर्यंत देह राहतो, देह पडत नाही. त्याला जीवनमुक्ती असं म्हणतात. आणि पुढचे सगळे कर्म
प्रारब्ध शेषाने होतात त्याला जीवनमुक्ती म्हणतात. ते ज्ञानोबारे उत्तर देतात. तरी देहा जव निर्वाहो, बघा बरं, त्याला झालेला आहे बोध प्राप्त, फक्त त्याच्या देहाचं आयुष्य शिल्लक राहिलं आहे. देहा जव म्हणजे जोपर्यंत, निर्वाह म्हणजे राहणं आहे ना देहाचं, तव आथी कर्मे, तोपर्यंत त्याच्या हातून कर्मे आथी घडत राहतात. कसे? प्रारब्ध शेष मानलेला आहे. त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान